सन्माननीय सदस्य जितेंद्रजी आव्हाड। अध्यक्ष महोदय, खरं तर बॉयलर हा प्रश्न दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये गंभीर होतोय। याच्यात सरकारचा काही दोष आहे का तर मला वाटत नाही, पण उपमुख्यमंत्री महोदय पूर्वी कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत फॅक्टरी इन्स्पेक्टर नावाची एक जागा होती आणि एक बॉयलर इन्स्पेक्टर नावाची जागा होती आणि वर्षभरात दोनदा हे सर्वे करायचे आणि मग त्याचा रिपोर्ट द्यायचे की याची स्थिती कशी आहे, काय ह्याला लागेल आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर कुठला पदार्थ कुठे ठेवायला पाहिजे, त्याच्याने काय धोका होऊ शकतं। आता हे सरप्राईज व्हिजिटवर आलेत, म्हणजे समजा 100 फॅक्टरी आहेत तर त्याच्यातल्या 2 वर्षभरात निवडायच्या आणि त्याच्यावरती चेकिंग करायचं। साहेब ते चालणार नाही। हा 1923चा ऍक्ट आहे, बॉयलर ऍक्ट, आणि सातत्याने महाराष्ट्राचं इंडस्ट्रियलायझेशन होत असताना फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि बॉयलर इन्स्पेक्टरची महत्वाची भूमिका असायची। मला फक्त एवढंच सांगायचं आहे की त्या दरम्यान जेवढ्या जागा होत्या, काही इंडस्ट्रीज कमी झाल्या, काही इंडस्ट्रीज वाढल्या, तर हे फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि बॉयलर इन्स्पेक्टर आता जे डोंबिवलीतले स्फोट आहेत हे क्लिअर कट फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि बॉयलर इन्स्पेक्टर गेले नाहीत, कुठला अहवाल सादर झाला नाही, त्याच्यामुळे झालेले स्फोट आहेत। तेव्हा शासन कुठे ना कुठे याचे दोषित आहे। तर मला वाटतं की आपण याच्यावर स्पष्टता द्यावी की बॉयलर इन्स्पेक्टर आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर ही जी पदं होती ती जर रिकामी असेल तर सरकार भरणार का।